नमस्कार. साहेब. आपलं नाव? अरुणा मधुकर पगार. आपण कुठून आलात? बेज तालुका कळवण जिल्हा नाशिक महाराष्ट्राहून आलो. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 20/5/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? निर्मला माताजीची भक्त होतो आम्ही. निर्मला माताजीची साधना करत होतो आम्ही. देवीची भक्त होतो आम्ही. देवीची साधना करत होतो, उपास करत होतो, नवरात्राची चक्रपूजा भरत होतो, नवरात्राची पूजा करत होतो, परत गणपती उत्सवाची पूजा करत होतो. आम्ही सहभाग व्हायचा आमचा त्याच्यामध्ये. भंडारा करत होतो, सगळ्यांना भंडारा वाटत होतो, त्याच्यात सामील व्हायचो आम्ही. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आम्ही रमिणी ऐकून आणि त्यांच्या शरणात आलेलो आहे. आम्ही रमिणी ऐकली ते एका ठिकाणी. तिथं आवाज आला आम्हाला रमिणीच्या कोण बुवा येत माझी जावाई इकडे रमिणी राहते, पण इथं कोण रमिणी ऐकून राहिलं बुवा. मग आम्ही रमिणी तिथं ऐकायला गेलो ते त्यांच्याकडे. मग त्यांना विचारलं, मग तुम्ही भगतजी आहेत का? म्हणे हो म्हणे भगतजी आहे. मग तुम्ही असं करा ना म्हणे, तुम्ही इतकं म्हणे लांबून तुम्हाला परमात्माने खेचून आणलेलं आहे म्हणे, मग तुम्ही पण नामदीक्षा घ्या बुवा असं. मग आम्ही सांगितलं हा घेऊ म्हटलं आम्ही. मग त्याच्यानंतर मग 8-10 दिवसात आम्ही परमात्माच्या शरणमध्ये आलो आम्ही. मग नाशिकला गेलो, मग तिथं नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांच्या घरी संत रामपालजी महाराजांची जी रमिणी आरती आहे ती चालू होती आणि ती तुम्ही ऐकली. त्याचप्रमाणे त्यांच्याशी आपण ज्ञानचर्चा केली आणि त्यानंतर नाशिकला जाऊन संत रामपालजी महाराजांची आपण गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आलेत? मनस्थिती आमची खूप बिघडलेली होती. आम्ही नामदीक्षा घेतल्याच आमच्यावर परिवर्तन झालेले आहे. मग आम्ही लगेच आमचे ते विचार पण बाजूला पडले. आमचं घरात पण शांतता थोडीशी वाटायला लागली. आम्हाला दोघांना एकदम झोप लागत नव्हती. रात्रीची 2-2, 3-3 वाजून जायचे. पण ज्या दिवशी आम्ही नामदीक्षा घेतली ना, मग त्या दिवसापासून आम्हाला काहीच वाटत नाही बुवा. भांडणं टणटणं एवढं होत असेल आमच्या घरामध्ये, पण कधीच आम्ही असं वैतागलो पण नाही, काहीच झाले नाही. ते नामदीक्षा घेतल्याच आमच्यावर एक परिवर्तन झालं, खूपच परिवर्तन झालं. आम्हाला एकदम शांत झोप लागायला लागली. आम्ही काही विचार करायला लागलो का लगेच परमात्मा आमच्या समोर येऊन उभे राहायचे. तर नुसते उभं राहायचे, काहीच बोलायचे नाही आमच्याशी. आणि लगेच मग एका सेकंदात लगेच झोप लागून जायची आम्हाला. आणि त्याच्यानंतर केव्हा दिवस उगायचा ते आम्हाला कळायचं नाही. नाही तर मग असं आम्हाला 2-2, 3-3, 4-4 वाजून जायचे तरी झोप लागायची नाही बुवा. असं का होतं बुवा आमच्याशी. पण ते नामदीक्षा घेतल्यामुळे मग आम्ही खूप शांत झालो आणि एकदम मन समाधान झालं आमचं. मोक्षाचा मार्ग मिळाला आम्हाला. शांतता, एकदम शांतता वाटते आम्हाला. असं भांडण आमच्या घरात इतकं काळ आहे आमच्या घरात, तरी आम्ही त्या काळाकडे लक्ष देत नाही. आमचा गुरुदेव आणि आम्ही प्रार्थना करतो फक्त परमात्मा तू आमच्या पाठीमागे उभा राहा, बाकी काही नको आम्हाला. काही नसून तर काहीच देऊ नको आम्हाला, फक्त तुम्ही आमच्या छायानुसार उभे राहा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता लाभली. मला हे विचारायचं आहे की हा एक लाभ तर आपल्याला प्रामुख्याने झालाच आहे. त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आणखीन काही शारीरिक आर्थिक स्वरूपात काही लाभ झालेत का? हां, ते सुनेचं नाही त्याचं भांडण व्हायचं ना मुलाचं. तो दारू पिऊन यायचा आणि दोघं भांडण करायचे. मग आम्ही ते म्हणत होते मिटून घ्यायचं बा. मग आमच्याजवळ ते पैसे मागत होते, 2-3 लाख रुपये मागत होते. आमच्याजवळ पैसे नव्हते. मग परमात्मा म्हटलं आमच्याजवळ पैसे नाही, एकच काय मिटवायचं आम्ही. मग आता म्हणे
पैसे नाहीत. मग परमात्माला सांगितलं, म्हटलं आमच्याजवळ पैसे नाही आहे, कसं काय मिटवायचं? त्यात तुम्हाला काही मिटवायचं असेल तर तुम्हीच मिटवा. आम्हाला काहीच सांगता येत नाही, आम्हाला काहीच बोलता येत नाही म्हटलं. मग परमात्माने मग काय केलं, मग बिगर पैशांचं ते मिटून घेतलेलं आहे. मग आता तो 2-3 महिन्यापासून तिकडं पुण्यालाच आहे. पुण्याला असताना मग आम्हाला घरात शांतता, सगळं शांतता वाटते. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आत्मिक शांतता मिळाली, तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? त्यांना एकच सांगू आम्ही, नामदीक्षा घ्या बुवा तुम्ही असं. त्याच्यात आपल्याला खूप समाधान वाटतं, शांतता वाटते, आर्थिक मन एकदम शांत राहतं बुवा असं. जर कोणाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? TV वर सत्संग येतो, खाली ती पट्टी येते, ते पट्टीवर नंबर येतो, त्या नंबरवर फोन करायचा आणि तिथं फोन केला का लगेच नामदान केंद्रावर फोन जातो. मग तिथं आपण जायचं, तिथं नामदीक्षा घ्यायची, बिगर पैसे न देता नामदीक्षा घ्यायची. धन्यवाद. सच्चा आहे. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.